ह्या एपिसोडच्या ज्या 4 नायिका आहेत त्यांनी 2 महत्त्वाचे स्टिरियोटाइप्स तोडलेत। पहिलं म्हणजे व्यवसाय करायला वयाचं मुळीच बंधन नसतं, तो कुठल्याही टप्प्यात सुरू करता येतो हे त्यांनी दाखवून दिले। आणि स्वतःचं साम्राज्य उभारायला किंवा कोणतेही आयुष्य बदलवणारं पाऊल उचलायला स्त्रीला कोणाच्याच परवानगीची गरज नसते हे सुद्धा यांनी सिद्ध केले। बाईचं जग चूल आणि मूल इतकंच आहे अशा बुरसटलेल्या मानसिकतेला आपल्या 4 नायिकांनी छेद दिलाय। चूल म्हटलं की फक्त रांधा वाढा उष्टी काढा इतकंच मर्यादित जग नाहीये। आम्ही हजारो घरांच्या चुली पेटत राहतील असं काहीतरी मोठं उभं करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले। त्या आहेत मिसेस बेक्टर फूड्सच्या रजनी बेक्टर या। आज त्यांच्या कंपनीचं भांडवली बाजारातलं मूल्य जर तुम्ही पाहिलं तर ते जवळपास $85 मिलियन इतकं आहे। दुसरीकडे वयाच्या अवघ्या 40शीत व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढ उतार बघितल्यानंतर बरोबर 25 वर्षांपूर्वी आपल्या 2 लाख रुपयांचं भांडवल टाकून आज $1 बिलियन फॉरेस्ट एसेन्शियल्स सारखी कंपनी उभारणाऱ्या मीरा कुलकर्णी आहेत। तिसऱ्या नायिका आहेत फाल्गुनी नायर। त्यांनी वयाच्या 50शीत कॉर्पोरेट कंपनीतलं अतियशस्वी करिअर सोडून दिलं आणि नायकासारख्या $700 बिलियन भांडवली बाजारातील मूल्य असणारी कंपनी उभारली। आणि आय डोंट डू फॅशन, आय एम फॅशन असं वाक्य अभिमानानं म्हणणाऱ्या कोको शनेल यांच्या शनेल ब्रँडच्या ग्लोबल CEO लीना नायर ही आहे चौथी नायिका। इसवी सन 2000च्या आधीचा भारत वेगळा होता। 1975 ते 80च्या दशकापासून नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण हळूहळू वाढू लागलं होतं। अर्थात देशातील महानगरांमध्ये ते प्रमाण जास्त होतं, बाकी त्या पलीकडच्या भारतात स्त्रीला कसं बसं शिकवलं आणि जितक्या लवकर लग्न करता येईल आणि तिला मुलं होतील यावरच सगळ्यात जास्त भर असायचा। गंमत बघा, इंदिरा गांधी या देशाला लाभलेल्या पहिल्या महिला पंतप्रधान। जगाच्या लोकशाहीचा पाळणा ज्या देशात हल्ला त्या ब्रिटनला मार्गरेट थॅचर यांच्या रूपात पहिली महिला पंतप्रधान मिळायच्या आधीच भारतात इंदिरा गांधींचं युग अवतरलं होतं। पण असं असून सुद्धा भारतात स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र पारंपरिकच राहिला होता। मात्र परिस्थिती बदलत असल्याचे संकेत मिळू लागले होते। 1973 साली ऋषिकेश मुखर्जींच्या अभिमानमध्ये याची चुणूक मिळाली। हाऊस म्हणून गाणं म्हणणाऱ्या नायिकेची प्रतिभा नायकापेक्षा ठळकपणे जाणवू लागल्यानंतर तिच्या प्रतिभेला कुंपण घालण्याचा प्रयत्न हा सुरू होतो। पुरुष सत्ताक मानसिकतेचं ते एक मोठं प्रतीक होतं, पण नायिकेचं अस्तित्व तरीही ठळक होतं। 1982 मध्ये विजय तेंडुलकरांनी पटकथा लिहिलेला आणि जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेला उंबरठा हा सिनेमा आला। तो पुरुष सत्ताक मानसिकतेचा अजून एक पदल उलगडून दाखवणारा होता। स्मिता पाटील यांनी रंगवलेली सावित्री महाजन, तिला चूल मूल या पलीकडे जाऊन सामाजिक क्षेत्रांमध्ये करिअर करायचं होतं, पण घरात सासूचा आणि नवऱ्याचा विरोध, त्याही पलीकडे जाऊन मुलीला पण असा प्रश्न पडतो की आई हे सगळं कशासाठी करते। पण तरीही सावित्री स्त्री ही सुधारगृहाचं काम स्वीकारते। उंबरठ्याच्या आत घरच्यांशी संघर्ष आणि उंबरठ्या बाहेर व्यवस्थेशी संघर्ष यात सावित्री अडकते, पण तरीही ती उंबरठा ओलांडते। 1990च्या दशकातली दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधली सिमरन सुद्धा वडिलांच्या परवानगीमध्ये अडकलेलीच आहे। हे तिन्ही चित्रपट बंधनं आणि मुक्तीच्या सीमारेषेवर घुटमळणारे होते। सिनेमा हे तत्कालीन समाजाचं चित्रण असतं। हे लक्षात घेतलं तर भारतीय समाज त्या काळात नक्की कुठे अडकला होता हे लक्षात येतं।